दंडोत प्रणाम. महाबाहो, 4 वेद आहेत. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. 3 वेद हे गीतेमध्ये 3 वेदाची माहिती आलेली. ऋक्साम यजुर्वेदचे असं म्हणलेलं आहे. त्रयोध्यामाम सोमापा पुतपापा असं म्हणलेलं आहे. 2 ठिकाणी हे वेदाची माहिती आली. आणि हे वेद हे त्रिगुणात्मक आहेत. आणि कारण दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना त्रैगुण्य विषयदा निस्त्रय गुण्यो भव अर्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्तो निर्योगक्षेम आत्मवान. तो हे वेद हे त्रिगुणात्मक आहेत. तो वेदाच्या पलीकडे जा. त्रैगुण्य विषयदा निस्त्रय गुण्यो भव अर्जुन. तू 3 गुणाच्या पलीकडे जा आणि निर्द्वंद्व हो, नित्य सत्वस्तो निर्योगक्षम आत्मवान हो. श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला विश्वरूप दाखवलं 11व्या अध्यायात. आणि विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुनानं विचारलं की हे जे विश्वरूप तुम्ही दाखवलं हे कोण पाहू शकतंय. ते म्हणले हे मला कशानं बघायला मिळेल असं अर्जुनाने विचारलं. ते म्हणले, अर्जुना न वेदैर न तपस्सा न जाणे न चज्या. हे विश्वरूप वेदानं न वेदैर न तपानं नाही पाहायला भेटत. न वेदैर न तपस्सा न दान केल्यानं नाही भेटत. न वेदैर न तपस्सा न दाने न चज्या यानं भेटत नाही. आणि माझ्या बाबा 8व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज सांगतात की जो योगी आहे म्हणजे सतत चिंतन करणारा जो माणूस आहे परमेश्वराचं, तर तो वेदाच्या पुढं निघून जातो. काय म्हणले ते म्हणले, वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रतिष्ठम आतेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परमस्थान मुपेति चाद्य. म्हणजे सतत परमेश्वर चिंतन करणारा माणूस नाही का, वेदेषु यज्ञेषु तपस्सु, यज्ञाच्या पुढे निघून जातो. वेदानं जे आपल्याला पुण्य मिळतं आहे त्याच्या पुढं निघून जातो. वेदेषु तपानं जे पुण्य मिळतं आहे त्या तपाच्या पुण्याच्या पुढं निघून जातो. वेदेषु यज्ञेषु तपस्सु तेव्हा दानेषु यत् पुण्यफलं प्रतिष्ठम. दानानं जे पुण्य मिळतं आहे त्या सगळ्या पुण्याला ओलांडून हा म्हणजे सतत परमेश्वर चिंतन करणारा माणूस पुढं जातो. मग नामाचं अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे. नाम जपाचं अतिशय महत्त्व सांगितलं आहे. तृण अग्नी मिळे, संत ज्ञानेश्वर म्हणतात, तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जमता हरी. म्हणजे तर तैसे नामे केले जमता हरी. पण हे नाम हे एक ठिकाणी करून बसायला शांत चित्तेनं स्मरण करायला पाहिजे. नामाचं स्मरण हे शांत चित्तेनं ठाईचं बसून करा एक चित्त आवडे अनंत आळवावा असं संतांनी सांगितलेलं आहे. तर माझ्या बाबा असं जे वेद आहेत तर वेद हे नाम जपणारा माणूस हा वेदाच्या पुढं निघून जातो. कारण वेद हे त्रिगुणात्मक आहेत आणि नामजप हे सगुण निर्गुण आहे. त्यामुळं सगुण निर्गुण हे त्याच्या पुढे निघून जातं आहे. आणि वेद हे म्हणजे तिथं तोकडे ठरतात आपल्याला. आणि 3च वेद देवतेच्या कामाचे आहेत, म्हणजे ऋग, साम आणि यजुर्वेद. जो अथर्ववेद आहे तो वनस्पतीची माहिती सांगणारा वेद असल्यामुळं त्याच्यातून देवतेची प्राप्ती होत नाही. फक्त आपल्याला औषधोपचारची प्राप्ती त्याच्यातून होते. औषधोपचार कोणची वनस्पती कोण्या कामी येते हे सगळं माहिती त्याच्यात आहे. तर बाबा तर असे 3 वेद जे आहेत ते 3 वेद आहेत. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद. तर ह्या वेदाचं जर आपण पठण केलं तर आपल्याला स्वर्ग मिळतो. आणि स्वर्ग मिळाल्यावर काय होतं आहे, तिथं मेनका आहे, तिथं रंभा आहे, तिथं उर्वशी आहे. अशा ज्या स्त्रिया आहेत त्यांचा भोग भोगायला भेटतो. तिथं गेल्यावर त्यांचा भोग भोगायला भेटतो, सुरापान करायला भेटतं आहे. अनेक म्हणजे तिथं गेल्यानंतर असं वेदानं सांगितलं आहे की म्हणजे अशा अनेक प्रकारचे भोग तिथं भोगायला भेटतात. त्यामुळं पहिल्यापासून अनेक जमान्यापासून की लोकांना त्या स्वर्गाची
म्हणजे आसक्ती आहे. स्वर्गाबद्दल जिज्ञासा आहे. स्वर्गात जावा असं प्रत्येक लोकांना वाटतंय आणि म्हणून मग लोक यज्ञ करतात. 100 यज्ञ करावे लागतात तेव्हा माणूस स्वर्गाला जातो. पण योग जरी कमी पडला तरी स्वर्गाची प्राप्ती होत नाही. पंडूराजानं 99 यज्ञ केले होते, एक यज्ञ कमी पडला होता म्हणून त्याला त्या स्वर्गाच्या पायथ्याशी शीळ होऊन पडावं लागलं होतं. असं असतंय. त्यामुळं 100च यज्ञ पाहिजे आणि वेदाचं पठण केलं तर मात्र आपल्याला स्वर्ग भेटू शकतो. तर श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये सांगतात 9व्या अध्यायात त्रैविध्या माम. त्रैविध्या म्हणजे ऋक् साम यजुर यावचे, ह्या 3 वेदाचा जर अभ्यास केला आपण, त्रैविध्या माम सोमपा पुतपापा यज्ञनिष्ठा किंवा यज्ञ केले स्वर्गतीम प्रांत येते ते पुण्यमाशाद सुरेंद्र लोक मस्तंती दिव्यान देवदेव भोगान. तिथं त्यांना तिथं स्वर्ग मिळतो. हे 3 वेदाचा अभ्यास केल्यानंतर किंवा 100 यज्ञ केल्यानंतर आपल्याला स्वर्ग मिळतो आणि तिथं गेल्यानंतर तिथं भुक्त स्वर्गलोक मिशानं अनेक वर्षे तिथं भोग बघायला मिळतो आणि स्वर्गलोक पण शालम पण मात्र शून्य पुण्य मरते लोक मिशांते. शून्य पुण्य जर क्षीण झालं तर पुन्हा ह्या नश्वर संसारात येऊन पुन्हा गतागतमध्ये पडावं लागते. त्यामुळं हे हा जो उठाठेव आहे म्हणजे स्वर्गप्राप्तीचा, तर तो उठाठेव हा म्हणजे व्यर्थ ठरतो. तर मग ते त्रैविध्या माम सोमपा पुतपापा यज्ञरिष्ठा स्वर्गतीम प्रांत येते ते पुण्यमाशाद सुरेंद्र लोक मस्तंती दिव्यान देव भोगात. आणि ते तर भुक्त स्वर्ग लोक विशाल ते भोगतात. स्वर्ग विशाल अनेक दिवस तिथं भोग भोगतात. स्वर्ग लोक विशालम शून्य पुण्य मरते लोक मिशेते. आणि पुन्हा पुण्य शून्य झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागते. त्याला मरते लोक यौम त्रैधर्म म्हणू प्रपन्ना गतागतम कामकामा लभते. आणि असे 3 वेदाचा अभ्यास करणारे यज्ञ करणारे देखील पुन्हा कुत्र्याच्या मांजराच्या जन्माला जातात. मायबाबा यावर संत ज्ञानेश्वर आपल्या 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या भाष्य करताना म्हणतात स्वर्गाची पावटे सरे इंद्रपणाची उटी उतरे, पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूलोकात. पुन्हा मृत्यूलोकात येतात ते लोक. म्हणून मायबाबा हा आपण जर आपल्याला खरंच भक्तीच करायची असली तर हे नाशिवंत सुखफळ देणाऱ्या देवतांची करण्यापेक्षा नित्यमुक्ती देणाऱ्या परमेश्वराची करणे योग्य नाही का? तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात की अर्जुना माझं यद्गतवान निवर्तनते तर धाम परम. माझ्या एकदा धामाला माणूस आलं की पुन्हा त्याला ह्या नश्वर संसारात जाण्याची नश्वर संसारात जाऊन दुःख भोगण्याची गरज नाही. म्हणून मायबापो आपण त्या परमेश्वराची भक्ती करायची आणि शाश्वत पद मिळवून घ्यायचं तरच आपलं भलं आहे. नाही तर मग पुन्हा जा रे पुन्हा या रे पुन्हा जा रे पुन्हा या रे यामध्ये आपला अनेक काळ बर्बाद होतो आणि आपल्याला ते कधी दुःख होतात हे जाणून घ्या. आणि त्यामुळं खऱ्या परमेश्वराची भक्ती करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. आणि पुन्हा हा चॅनल गीतेचा प्रचार आणि प्रसार करणारा चॅनल आहे. याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा अशी देखील विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.